वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. गडचिरोली जिल्ह्यातील कोची तालुक्यात नाडेकल बेतकाठी मार्गावरील खोब्रागढी नदीवरील पूल उद्घाटनापूर्वीच कोसळल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात दोषींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप जननेते तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केला आहे. योग्य कारवाई न झाल्यास नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. आमचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी निलेश कागदेलवार यांनी घेतलेला हा विशेष रिपोर्ट. कोची तालुक्यातील नाडेकल बेतकाठी मार्गावर जवळपास 5 कोटी रुपयांच्या निधीतून खोब्रागढी नदीवर पूल उभारण्यात आला होता. मात्र उद्घाटन होण्यापूर्वीच हा पूल कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. जननेते अरविंदभाऊ कात्रटवार यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी भेट देत पुलाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पुलाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप केला. पुलाच्या पिलरची खोदाई अपुरी करण्यात आली असून कमी प्रमाणात लोखंड तसेच निकृष्ट दर्जाचे सिमेंट आणि गिट्टी वापरण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणासाठी संबंधित ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 चे तत्कालीन अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांना जबाबदार धरत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय पुलाचे डिझाईन तयार करणाऱ्यांवर जबाबदारी ढकलून खऱ्या दोषींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचाही गंभीर आरोप कात्रटवार यांनी केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत निकृष्ट दर्जाचे रस्ते आणि पुलांची कामे होत असून भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. दुर्गम भागातील नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून शासनाच्या निधीची वसुली करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. जर दोषींवर तात्काळ कारवाई झाली नाही तर नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान, या पूल दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत असून आता प्रशासन कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपल्याशी जो वार्तालाप लोकनेते अरविंद कात्रटवार यांनी केला आहे तो आपल्या स्क्रीनवरती पाहूया. साखरवाडेवर कारवाई झालीच पाहिजे. कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडेवर कारवाई झालीच पाहिजे. भ्रष्टाचारी कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडेवर कारवाई झालीच पाहिजे. नाडेकल पूल खचला त्याची कारवाई साखरवाडेवर झालीच पाहिजे. नाडेकल पूल खचला त्याची कारवाई साखरवाडेवर झालीच पाहिजे. साखरवाडेच्या संपत्तीची चौकशी झालीच पाहिजे. साखरवाडे निलंबित झालीच पाहिजे. साखरवाडे निलंबित झालीच पाहिजे. साखरवाडेवर कारवाई झालीच पाहिजे. साखरवाडेच्या संपत्तीची चौकशी झालीच पाहिजे. नाडेकल पूल पाडणाऱ्या साखरवाडेवर कारवाई 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 झालीच पाहिजे. भ्रष्टाचारी साखरवाडेवर कारवाई झालीच पाहिजे. साखरवाडेच्या संपत्तीची चौकशी झालीच पाहिजे. साखरवाडेच्या संपत्तीची चौकशी झालीच पाहिजे. साखरवाडे निलंबित झालाच पाहिजे. साखरवाडे निलंबित झालाच पाहिजे. साखरवाडे निलंबित झालाच पाहिजे. साखरवाडेवर कारवाई झालीच पाहिजे. नाडेकल पुलाची चौकशी झालीच पाहिजे. नाडेकल पुलाची चौकशी झालीच पाहिजे. नाडेकल पुलावर पुनश्च एकदा 31 सदस्यीय कमिटी झालीच पाहिजे. नाडेकल पुलावर पुन्हा एकदा 30 सदस्यीय कमिटी झालीच पाहिजे. नाडेकल पुलावर पुन्हा एकदा 30 सदस्यीय कमिटी झालीच पाहिजे. नाडेकल पुलावर पुन्हा एकदा 30 सदस्यीय कमिटी झालीच पाहिजे. करामुळे या गडचिरोली जिल्ह्यात विकास तर सोडा, परंतु या जिल्ह्यात विनाश होण्याची शक्यता दिसत आहे. बांधवांनो, अतिशय हे जे आहे नाडेकलचा पूल हे आताच बांधण्यात आलेले आहे 1-2 वर्षाच्या पूर्वी, आणि हा संपूर्ण या ठिकाणी स्लॅब सुद्धा या ठिकाणी कोसळलेला आहे. पिल्लर सुद्धा या ठिकाणी सर्व आडवे पडलेले आहेत, आणि हळूहळू हे बाकीचे पिल्लर या ठिकाणी क्षतिग्रस्त होतील, पडतील, आणि बाकीचे उरलेले स्लॅब सुद्धा पडतील. या ठिकाणी हा पडलेला स्लॅब आहे, हे या पडलेल्या स्लॅबचे अवशेष संपूर्ण त्या ठिकाणी रेतीमध्ये अधिकारी सुरेश साखरवाडे आणि त्यांच्या चमूने या ठिकाणी दाबून ठेवलेलं आहे, आणि हा भ्रष्टाचार या ठिकाणी भ्रष्टाचारावर पांघरून घालण्याचं काम कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे हे करत आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांना माझी या ठिकाणी विनंती आहे का या संपूर्ण पुलाच्या बांधकामाची, जे पडलेलं पूल आहे त्या बांधकामाची चौकशी, जे क्षतिग्रस्त पूल झालेला आहे
ज्या पुलाचे 12 वाजलेले आहेत, ज्या पुलाची आयुमर्यादा ही वयोमर्यादा ही 50 ते 100 वर्षाची असते, परंतु 1 वर्ष सुद्धा हा पूल टिकलेला नाही. एका वर्षात हे पूल पडलेला आहे स्लॅब सहित, आणि याची सर्वस्वी जबाबदारी या गडचिरोली जिल्ह्याचे भ्रष्ट मुजोर कार्यकारी अभियंता श्री सुरेश साखरवाडे यांची आहे. त्यांच्यामुळे त्यांच्यावर लवकरात लवकर निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि या संपूर्ण पुलाच्या बांधकामाचे जे निकृष्ट दर्जाचं बांधकाम केलेलं आहे आणि पडलेला हा पूल आहे, पडलेला हा स्लॅब आहे, त्याची संपूर्ण रिकव्हरी, त्या पैशाची करोडोची रिकव्हरी ही सुरेश साखरवाडे कार्यकारी अभियंता यांच्याकडून करण्यात यावी. आणि या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी एक अतिशय त्रिसदस्यीय तांत्रिक समिती किंवा निवृत्त न्यायाधीशामार्फत सदर प्रकरणाची, सदर पुलाच्या क्षतिग्रस्त झालेल्या पडलेल्या पुलाची चौकशी करावी. आणि या ठिकाणी आम्हाला असं माहीत झालं का या पुलाची चौकशी ज्यांनी केली त्या मंडळींनी पैसे खाऊन सुरेश साखरवाडे यांच्याकडून ही संपूर्ण चौकशी दाबण्यात आलेली आहे. म्हणूनच या संपूर्ण पुलाची पुनश्च एकदा चौकशी करून पुनश्च एकदा त्रिसदस्यीय तांत्रिक समिती किंवा निवृत्त न्यायाधीशामार्फत याची चौकशी करावी. या समितीमध्ये सामाजिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील आणि तांत्रिक क्षेत्रातील लोक असा हा समन्वय करून एक त्रिसदस्यीय समिती नेमून या संपूर्ण पडलेल्या पुलाची चौकशी करावी. आणि या ठिकाणी या पूल बांधकामाला पडलेल्या जबाबदार असलेले भ्रष्ट मुजोर कार्यकारी अभियंता श्री सुरेश साखरवाडे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, त्यांचं निलंबन करण्यात यावे आणि फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात यावे. आणि या एक्झिक्युशनची त्यांची सगळं जबाबदारी असते ते कार्यकारी अभियंता यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांच्याकडून या संपूर्ण पुलाची जी काही इस्टिमेट कॉस्ट आहे ती सर्व वसूल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून या गडचिरोली जिल्ह्यातील गोरगरीब आदिवासी दीनदलित लोकांना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी न्याय द्यावा अशी विनंती करतो. पुनश्च एकदा या पुलावर कमिटी जी शासनानं बसवलेली होती चौकशीची, त्या कमिटीला कार्यकारी अभियंता श्री सुरेश साखरवाडे यांनी मॅनेज केलेलं आहे. आणि याच्यामध्ये हे चौकशी दबली पाहिजे. त्यांनी चौकशी केली, त्यांना करोडो रुपये दिलेले आहेत आणि ही चौकशी दाबलेली आहे. म्हणून पुनश्च एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो की या नाडेकल येथील पुलाची पुनश्च एकदा त्रिसदस्यीय कमिटी, याच्यामध्ये तांत्रिक लोक असतील, सामाजिक क्षेत्रातील लोक असतील आणि राजकीय क्षेत्रातील लोक असतील, आणि जे ते योग्य अशी कमिटी त्रिसदस्यीय बनवून याची पुनश्च चौकशी लावावी. अन्यथा ज्या कमिटीने हा जो निर्णय जो दिलेला आहे, तिसऱ्याच व्यक्तीवरती याची सर्वस्वी जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांच्यामुळे हा पूल खचलेला आहे. जे कोणी त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे त्यांचा याच्यामध्ये काही रोल नाही. फक्त पैसे घेऊन त्या कमिटीनं कुठल्या तरी तिसऱ्या माणसाच्यावर ही जबाबदारी ढकलून, ही जबाबदारी पेलून या भ्रष्ट कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे याला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये करोडो रुपयाची देवाणघेवाण झाली आहे. त्याच्यामुळेच सुरेश साखरवाडे या प्रकरणात वाचलेले आहेत. पुनश्च एकदा या संपूर्ण नाडेकल येथील या पडलेल्या पुलाचे कायद्यानुसार, नियमानुसार पुनश्च एकदा चौकशी करावी अशी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो. आणि या ठिकाणी या पूल खचण्याचं कारण म्हणजे गावातील मंडळींनी सांगितलं की या ठिकाणी 1 मीटरचं पिल्लरचं खाली खोदकाम झालं आणि त्याच्यावरच हे पूल उभं करण्यात आलं. त्याच्यामुळे
संपूर्ण हा पूल कोसळलेला आहे. अतिशय निकृष्ट असं बांधकाम आहे. सगळेच्या सगळे पिल्लर हे पूर्ण वाकलेले आहे, झुकलेले आहेत. करोडो रुपये शासनाच्या या ठिकाणी चुराडा झालेला आहे. पुनश्च एकदा लोकप्रिय आणि खरोखरच या गडचिरोली जिल्ह्यात विकासाची गंगा आणणारे, औद्योगिक क्रांती करणारे, या गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणारे आदरणीय पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना विनंती आहे, या संपूर्ण प्रकरणाची निपक्ष चौकशी करून त्रिसदस्यीय समिती पुनश्च एकदा नेमून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून भ्रष्ट मुजोर कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे याच्यावर गुन्हा दाखल करून या संपूर्ण पुलाची इस्टिमेट कॉस्ट पुनश्च बांधण्याची रक्कम वसूल करण्याचे आदेश करून श्री सुरेश साखरवाडे याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून या ठिकाणी कारवाई करावी अशी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. निश्चितच माननीय मुख्यमंत्री या गडचिरोली आदिवासी दीनदलित शोषित पीडित समाजाच्या लोकांना या ठिकाणी न्याय देतील. कारण करोडोचा निधी, माननीय हजारो कोटीचा निधी माननीय मुख्यमंत्री या गडचिरोली जिल्ह्याला देतात. ते रस्ते असोत, पूल असोत, बिल्डिंग्स असोत, इमारती असोत, किंवा पशुवैद्यकीय क्षेत्र असो, आरोग्य क्षेत्र असो, कृषी विभाग असो, अशा सर्वच्या सर्व बाबींना, ते महिलाचं सक्षमीकरण असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचं या गडचिरोली जिल्ह्यासाठी अतिशय फार मोठं योगदान आहे, नाविन्यपूर्ण योगदान आहे. म्हणूनच माननीय मुख्यमंत्र्यांना पुनश्च एकदा या ठिकाणी विनंती करतो की ताबडतोब नाडेकल येथील या पुलाची चौकशी करून ताबडतोब सुरेश साखरवाडे यांच्या निलंबनाचे आदेश काढावेत आणि या संपूर्ण पुलाच्या इस्टिमेट कॉस्टची जबाबदारी, जी काही रक्कम लागलेली होती, आणि हा पूल आता नादुरुस्त झालेला आहे, हा काही जाग्यावर येणार नाही, त्याच्यामुळे या पुलाच्या पुनश्च बांधकामाची संपूर्ण जी काही सुरेश साखरवाडे यांच्याकडून ती वसूल करण्यात यावी आणि या ठिकाणी खरोखरच गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला न्याय द्यावं अशी या ठिकाणी विनंती करतो. आणि पुनश्च एकदा हा भ्रष्ट अधिकारी या गडचिरोली जिल्ह्यामध्ये पदोन्नती घेऊन अधीक्षक अभियंता या पदावर बसण्याचं, आरूढ होण्याचं स्वप्न पाहत आहे. मी पैसेवाला आहे, मी पैसे देऊन सरकार किंवा अधिकारी खरेदी करू शकतो, नेते खरेदी करू शकतो आणि पुनश्च या जिल्ह्याचा अधीक्षक अभियंता बनवू शकतो. अशा पद्धतीचा त्याला माज आलेला आहे, अशा पद्धतीचा ज्याला रावणी विचार आलेला आहे, तो माननीय मुख्यमंत्री महोदयांना एकच विनंती आहे की सुरेश साखरवाडे यांची पदोन्नती जरी झाली तरी या जिल्ह्यामध्ये याला अधीक्षक अभियंता म्हणून नेमू नये. याचं कारण असा निकृष्ट बांधकाम करणारा, पूल पाडणारा अधिकारी जर या जिल्ह्यामध्ये जर पुन्हा अधीक्षक अभियंता म्हणून जर या ठिकाणी रुजू झाला तर इतर त्याचे कनिष्ठ कर्मचारी, कनिष्ठ अभियंते अशाच पद्धतीनं या गडचिरोली जिल्ह्यामध्ये असा उद्मात वाजवतील. शेवटी माझं एकच म्हणणं आहे, या मुन्नी जितकी बदनाम झाली नाही दबंग सिनेमातली, त्याच्यापेक्षाही सुरेश साखरवाडे याच्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग गडचिरोली जिल्ह्याचं बदनाम झालेलं आहे. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.